पहलगाममध्ये सध्या तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते. नम्रता, पृथ्वीवरचा स्वर्ग जो म्हटला जातो त्या स्वर्गाच्या ठिकाणी मी सध्या आहे. जर आपण पाहिलं तर जी नदी आहे ती अत्यंत शुद्ध आणि निखळ पाण्याने या ठिकाणी वाहताना पाहायला मिळते. उंच उंच डोंगर रांगा आपल्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि माझ्यासोबत जर आता सध्या जर पाहिलं तर महाराष्ट्रातून पुण्याहून आलेले काही पर्यटक आपल्या सोबत आहेत. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. मात्र ज्या ठिकाणी हा हल्ला झालाय त्याची दृश्य आपण दाखवतोय. पृथ्वीवरचा जो स्वर्ग आहे आणि मिनी स्वित्झर्लंड जे म्हटलं जातं, अशाच वेळेला जर आपण पाहिलं तर अशा ठिकाणी काही लोक जे होते पर्यटनाचा आनंद घेत होते आणि अचानक अंधाधुंद गोळीबार झाला आणि साधारण 26 लोकांचा मृत्यू जो आहे तो झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि महाराष्ट्रातून आलेले जे पर्यटक आहेत त्यांना देखील या सगळ्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. आपण त्यांच्याशी थेट बातचीत करूया. दादा, कुठून आलात तुम्ही? तुमचं नाव सांगा आणि कशा पद्धतीने कालपासून परिस्थिती आहे? मी अभिजित रोकडे, पुण्यावरून आलोय. आम्ही काल दूधपत्रीला होतो. तिथून आम्ही कसेबसे पहलगामला पोहोचलो आणि आज पूर्ण दिवस आम्ही रिसॉर्टमध्येच आहे, कुठेही बाहेर गेलो नाही. आणि तुम्हाला काही इन्स्ट्रक्शन देण्यात आले की काय, की बाहेर पडू नका वगैरे? हो, आम्हाला तसं सांगण्यात आलंय की बाहेर कुठेही हे करू नका. रिसॉर्टच्या बाहेरच, म्हणजे इथं आम्ही जस्ट एक 100 मीटरवर आहे, एन्जॉय करतोय. म्हणजे तुमचा जो आनंद होता तो या घटनेने हिरावला गेलाय. हो, निश्चितच. कारण आमचं काही म्हणजे जे पाहण्यासाठी आलतो ते कुठल्याही प्रकारचं आम्हाला भेटत नाही. दादा, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलाय? मी मुंबईहून आलोय. माझं नाव आहे अजित पालवे. आणि तुम्ही काय करता आणि कधीपासून इथे आहात? मी ऑफिसर आहे मंत्रालयामध्ये आणि इकडे मी रविवारपासून आलेलो आहे. तर काल आमचं इथं पहलगामचा स्टे होता. आम्हाला येणं पण थोडं मुश्किल होतं, बट आम्ही आलो आणि आल्यानंतर आम्ही हॉटेललाच, रेस्टॉरंटलाच आहोत. आम्हाला फिरता आलं नाही बिकॉज ऑफ सिक्युरिटी रिझन्स आणि इन्स्ट्रक्शन पण होत्या की फिरू नये. म्हणून आम्ही एका जागेवरच आहोत. सो विल ट्राय टू गो टुमॉरो. सर, तुम्ही कुठून आलात? महाराष्ट्रातून? पुण्यातनं आलोय. माझं नाव धनंजय गायकवाड. आणि जसं माझ्या मित्रांनी सांगितलं की काल आम्ही कसं बसं इकडे पोहोचलो, पण हे सगळं होत असताना पण कुठेतरी एक सुरक्षितेचं वातावरण इथली लोक सुद्धा आम्हाला प्रोव्हाइड करत आहेत. आता इथनं आम्ही उद्या सोनमार्गला किंवा श्रीनगरला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. तिथे काही अडचण नाही असं एकंदरीत दिसते. म्हणजे जरी 12 किलोमीटरवरती एक दहशतवादी हल्ला झाला असलेला तरी सुद्धा आम्हाला इथे कुठेतरी असं एकदमच घाबरल्यासारखं वाटतं. अशी काही परिस्थिती आम्हाला तरी वाटत नाहीये. हां, प्रिकॉशनरी मेजर म्हणून त्यांनी सांगितलंय की ओपनमध्ये फिरू नका, बाहेर फिरू नका. आमचं हॉटेल पलीकडेच आहे. ते म्हणले जा नदीकडे, एन्जॉय करा, काय अडचण नाही. सुरक्षा यंत्रणा मोठ्या चोख आहे त्या ठिकाणी. दादा, तुमचं सांगा. मी प्रवीण कांबळे, मी पुण्यावरून आलेलो आहे. काल इथपर्यंत यायला आम्हाला थोडासा त्रास झाला, परंतु इथं आल्यानंतर जे काही इन्स्ट्रक्शन्स होत्या की तुम्ही बाहेर पडू नका, त्या आम्ही फॉलो केल्या आहेत. परंतु हॉटेल स्टाफ आहे त्यांनी आमची भरपूर काळजी घेतलेली आहे. म्हणजे आपण जर म्हटलं की येऊ नका इथे आणि खूप असं वेगळं काहीतरी आहे, पण ह्या लोकांनी देखील इथे खूप काळजी घेतलेली आहे. म्हणजे जे भीतीचं वातावरण होतं त्याच्यातनं थोडंसं बाहेर यायला आम्हाला त्यांनी मदत केलेली आहे. 2-3 इन्सिडेंट फक्त सांगू इच्छितो. आम्हाला 2 दिवसापासून, कालपासून स्पेशली 2-3 काश्मीरी लोक भेटले. तर ते स्वतः इतके या गोष्टीने हादरलेले आहेत की त्यांना अनपेक्षितरित्या झालेले. त्यांनी आम्हाला त्यांच्या घरी, पूर्ण आम्ही 15-16 लोक होतो, की त्यांनी आम्हाला ऑफर दिली की तुम्ही आमच्या घरी 15-16 जण आहेत, चला, तुम्हाला काहीही होणार नाही, ह्या लोकांना घाबरू नका, ही घटना घडली ती वाईट आहे. आणि इथे सुद्धा हॉटेलमध्ये आता हे सुद्धा जसे गृहस्थ म्हणतायत की तुम्ही आमच्यासोबत सेफ आहात. आणि त्यांनी जे आज निदर्शनं केलेत त्याचा फक्त एक हेतू आहे की जी घटना घडली त्यांचा विरोध सुद्धा यांचाच आहे. त्यांना मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जरी भीतीचं वातावरण असलं तरी एकदम पॅनिक होण्यासारखं काही नाही आहे. वी ऑल आर इन द सेफ बोट, ऑल्दो वी आर टेकिंग अ प्रिकॉशनरी मेजर. साहब, आपका नाम बताइए और आप क्या करते हैं, बताइए। मेरा नाम शकील अहमद है। मैं यहाँ का लोकल हूँ। हम यहाँ शॉल बिजनेस करते हैं। कितने साल से करते हैं? मैं यहाँ 35 साल से करता हूँ। 35 साल से। जी। तो क्या अब तक आपका जो एक्सपीरियंस रहा है, अब ऐसा पहले कभी हुआ था क्या? ये जो मेरी अपनी ज़िंदगी में पहली बार मैं ये देख रहा हूँ। पहली बार मैं देख रहा हूँ। इससे पहले एक दफ़ा हुआ था शेषनाग में, वो यहाँ से बहुत दूर है। वो तब यहाँ खाली यात्रा चलती थी, टूरिस्ट नहीं आता था। अब यहाँ जब टूरिस्ट आने लगा तो दुश्मन को ये सही नहीं लगा। मैं उनको दुश्मन मानता हूँ, मैं उनको इंसान नहीं मानता हूँ। वो इंसानियत है ही नहीं। जिसने एक बेगुनाह इंसान को कत्ल किया, वो पूरी इंसानियत ख़त्म हो गई। ना उसका धर्म इस्लाम है, ना हिंदू है, ना कोई धर्म इजाज़त नहीं देता उसका। वो बहुत बहुत नर्वस है हम लोग, हम कंडम करते हैं इसको। हम ये जो टूरिस्ट यहाँ आए हैं,
इनके शाना बशाना खड़े हैं, इनके सामने खड़े हैं। हम इनको कुछ आँच आने नहीं देंगे, पहले हमें आँच आए बाद में उनको आने आ जाए, इतना हमारा मानना है। लेकिन जिस तरह से मारा गया, पूरे देश में मैसेज गया कि धर्म पूछकर मारा गया, वो तो गलत है, वो गलत है। धर्म पूछकर नहीं मारा गया किसी को, वो गलत अफवाह है। एक्चुअल में जो टेररिस्ट जब आता है वो किसी को नहीं देखता। गोली जब चलती है वो सामने लेडीज ना देखता, ना जेंट्स देखता, ना बच्चा देखता, ना बूढ़ा देखता। गोली जिसको लगी उसको लगी। हमारा भी इधर एक कश्मीर का एक नौजवान था, वो भी गया। वो इतना अच्छा नौजवान था जो खुद गनमैन को पकड़ने गया था, गनमैन से फाइट करने गया था, निहत्ते खाली हाथ, उसने उसको भी मारा, उसको भी नहीं बख्शा। पूरे कश्मीर में आज प्रोटेस्ट चल रहा है। मैं देख रहा हूँ रास्ते में सब होटल्स बंद है, दुकानें बंद है। ये पहली बार हुआ है ऐसा? ये जो हुआ ये हम लोगों ने अपनी तरफ से किया, उनके अगेंस्ट, दुश्मन के अगेंस्ट। हम उनको दिखाना चाहते हैं कि हम जो कश्मीरी है हम पूरा हिंदुस्तानी है, हम वो नहीं है। हम पहले भी हिंदुस्तानी थे, आज भी हिंदुस्तानी है। कुछ लोग जो है उनको हेल्प करते, मदद करते, ऐसे बोला जाता है। हम तो खुद इनके लिए हेल्प करने आए हैं। अभी एक दुश्मन को हेल्प करते हैं ऐसे? नहीं, दुश्मन की तो बात ही नहीं, हम टूरिस्ट को हेल्प करने आए। अभी मेरी एक बहन यहाँ कह रही थी मेरे को ठंड लगी है, मैंने अपना शाल निकालना चालू किया उसको उड़ने के लिए, वो मना की, लेकिन मैं उसको देने वाला हूँ। क्यों? उसको ठंड लगी, हम हमारी इंसानियत है, उसको बचाना है। चाहे इनको हमारा खून लग जाए वो हम देने के लिए तैयार है। उनको चाहे कोई भी किसी भी चीज़ की तकलीफ हो, पैसों की तकलीफ हो, वो हम करेंगे। गाड़ी उनको चाहे गाड़ी हम देंगे। उनको कमरे की दिक्कत है, हम अपने घरों में सुलाएंगे, खाना देंगे, कोई पैसा नहीं। इससे पहले 92 में जब मैं होटल में काम करता था तब भी मैंने 2 रात कंटिन्यू, कुछ लोग गुजरात से आए थे, कुछ महाराष्ट्र से आए थे, अभी उनका कॉन्टैक्ट मेरे पास है, मैंने उनको फ्री में खाना खिलाया। ये 92 की बात है, तब भी मैंने उनको खाना खिलाया, वो भी फ्री में। अभी आप पूरे देशवासियों को क्या कहेंगे कश्मीरी से? मैं देशवासियों को एक मैसेज देना चाहता हूँ कि आप आ जाओ, इसकी तरफ ध्यान मत दे दो। ये जो हुआ इंसानियत के खिलाफ हुआ, आप आ जाओ, हम आपके वेलकम करने के लिए तैयार है, शाना बशाना पूरा कश्मीर। ये नहीं सोचना कि हम पहलगाम से बोल रहे हैं, नहीं, पूरा कश्मीर आपके साथ है। ये आपको लगता है ये जानबूझ के किया गया है? बिल्कुल जानबूझ के किया गया है। ये कश्मीरी में एक कहावत है, जब शादी होती है घर में तो बहुत खुशी होती है घरों में, उसी खुशी में जब कोई भंग डालेगा कितना बुरा होता है। कल चमन था, आज ये सहराव हुआ, ये पुराना शहर है, आपको भी समझ में आता होगा उर्दू में क्या कहते हैं। कल जो चमन था, कल ये जगह, जिस जगह आप मेरा इंटरव्यू ले रहे हैं, यहाँ कम से कम 300-400 लोग बैठते थे, शाम को फ्री घूमते थे, पूरा नदी जहाँ मर्जी वहाँ जाते थे। आज देखो, आज गिने चुने लोग हैं। लेकिन हम क्यों आए घर से निकल के? हम इनके लिए आए कि इनको कुछ आँच ना आ जाए, हम इसीलिए यहाँ आए। लोगों के हाँ, पेट में लात मारने की कोशिश की इन लोगों ने। ये पेट में मारने की लात नहीं कोशिश की, बल्कि मारा गया। अगर इससे अच्छा हम कश्मीरी पूरे कश्मीर को ही मार देते तो वो अच्छा था। इनके बदले हम पूरा सब, मेरी फैमिली भी जाती तो मुझे कोई डर नहीं था, कोई भी मुझे वो नहीं था। अब अगर टूरिस्ट लोग नहीं आए इधर तो मतलब वो कामयाब हो गए, हमारे दुश्मन कामयाब हो गए। टूरिस्ट लोग को आना चाहिए इधर, हम खड़ा रहेंगे, उनको किसी भी तरह से उनके पैर में कांटा चुभने नहीं देंगे। लेकिन अभी आपके घर वाले जो जिनके इस ऊपर पेट था है, और एक भारत जो आपके साथ खड़ा है, सुरक्षा रक्षक, मैंने आते हुए देखा कि सड़क पे चप्पे चप्पे पे खड़े, उन लोगों को, सुरक्षा रक्षक को क्या कहोगे? सुरक्षा को हम कुछ नहीं कर सकते, वो अपने काम कर रहे हैं, उसके खिलाफ हम नहीं कुछ बोल सकते, क्योंकि वो अपने काम ड्यूटी निभा रहे हैं, जैसे उनको आता है वैसे ड्यूटी निभा रहे हैं वो। अब जो इंसिडेंट हुआ ये पहलगाम से भी 4 किलोमीटर अंदर जंगल में हुआ, उतना पूरा फौज तो कवर नहीं कर सकता है। कितना कवरिंग करेंगे? तो फिर पूरा मुल्क का फौज हमको लाना पड़ेगा, तब जाके पहलगाम कवर होगा। दुश्मनों को क्या मैसेज देंगे आप? दुश्मनों को हमारी मैसेज यही है कि हम उनके खिलाफ है। शॉर्ट में ज़्यादा बोलने की जरूरत नहीं है इसमें, हम उनके खिलाफ है, 100% खिलाफ है। चाहे कुछ भी करे, कुछ भी कर ले, कुछ भी कर ले, आप भारत के साथ है। हम भारत के साथ है। मैंने पहले बोला आपको एक बात कि हम हिंदुस्तानी थे, है, रहेंगे, ये मैंने पहले बोला आपको। तर जम्मू काश्मीर मधील लोकांचं म्हणणं आपण ऐकलेलं आहे। इथे महाराष्ट्रातून आपल्या भगिनी आलेल्या आहेत, त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया। त्यांनी जो स्वर्ग म्हणून काय आपण पाहत असतो आयुष्यात, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की
आपला स्वर्ग जो आहे पृथ्वीवरचा स्वर्ग ते म्हणजे काश्मीर आणि ते आपलं याची डोळा पाहण्याची इच्छा असते आणि त्यांनी ते बघितलेलं त्यांच्याशी आपण चर्चा करूया. ताई, काय सांगाल, कसं वाटतं इथं आल्यानंतर आणि झालेला हा अपघात, हा हल्ला? हल्ला तर खेदजनक आहे, पण जसं आम्ही बघतो की पुण्या मुंबईत हिंदू मुस्लिम जो आपण सारखं भेदभाव करत असतो तो आम्हाला काश्मीरमध्ये बघायला भेटला नाही. यांचा आदर तिथे इतकं चांगला आहे की प्रत्येकजण आमची केअर करते आणि छान वाटलं. आम्ही पुन्हा एकदा येऊ अशी इच्छा बाळगतो म्हणजे हा हल्ला झालाय तरी पण तुम्हाला असं वाटतं की पुन्हा इथे यावं? आणि आम्ही इथे एकदम सेफ आहोत. जसं न्यूजवर आमचे कुटुंबीय जसे पॅनिक झालेले आहेत तर तेवढं वातावरण नाही आहे. फक्त आम्हाला सिक्युरिटी म्हणून हॉटेलमध्ये थांबा असं सांगितलेलं आहे. तर आम्ही या हॉटेलमध्ये पण एन्जॉय करतोय, असं काही नाही आणि हॉटेलवाले पण आमची चांगली काळजी घेत आहेत. तुम्ही काय सांगाल, तुम्ही आलाय कुठून आणि कसं वाटतंय इथे या पुण्यावरून आलेले आहे, पुण्यावरून. आणि इथं हे झालं, हे फार वाईट झालं. म्हणजे भ्याड हल्ला झालेला आहे, त्याचा निषेधच करू आम्ही. म्हणजे तो चुकीचा आहे. पण इथली लोक आहेत जी त्यांनी आम्हाला जे प्रेम दिलं, आदर दिला आणि तितकं मायेने त्यांनी आम्हाला, आणि राहा इथं तुम्ही सुरक्षित आहात असं त्यांनी हे केलं की तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही आहोत इथं, अजिबात घाबरू नका तुम्ही. आणि त्यांनी जेवणाची सोय, नाश्ता, जेवण सगळी सोय केली व्यवस्थित आणि खूप आम्हाला आधार दिला. त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे सुरक्षित वाटलं, अजिबात काही भीती नाही वाटली. आणि आम्हाला काश्मीर पूर्ण बघायची इच्छा आहे. अर्ध बघून झालंय, अर्ध बघायची इच्छा आहे. तर नंतर आम्ही जेव्हा लवकर सुधारावी परिस्थिती इथली, म्हणजे लवकरात लवकर पुन्हा हे करावं. आणि मूळ इथली जी लोक आहेत खूप छान आहेत आणि मेहमान नवाजी जी आहे ते या लोकांच्यात आहे, ती कुठेही मला दिसत नाही. ताई, तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून आलाय? मी मुंबईवरून आले आणि पहिल्यांदाच आली आहे. मला खूप आवडलं काश्मीर. आणि काल जे झालं त्याच्यामुळं थोडंसं भीती वाटली किंवा विचित्र काहीतरी वाटलं. पण इथं जर आलो हॉटेलवरती तेव्हा त्या लोकांशी बोलल्यावर त्यांनी सांगितलं तसं काही नाहीये, तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्यासाठी आहोत. त्यांनी दिलासा दिला आणि मग आज आम्ही दिवसभर पण छान एन्जॉय केलेलं आहे. छान वाटतंय. ताई, तुम्ही काय सांगाल? काही नाही, घाबरायचं काही कारण नाहीये. हे आता खूप दिवसानंतर झालंय, असं कधी होत नव्हतं बऱ्याच दिवसापासून. आम्ही तर दुसऱ्यांदा आलोय आणि आमचं राहिलंय पहलगामचं सगळं पूर्ण बघायचं. आम्ही परत येणार आहे, घाबरण्यासारखं काही नाही. आणि इथल्या लोकांनी पण फार सहकार्य केलं. आम्ही हॉटेलवर आल्यावर पण आम्हाला खूप त्यांनी रिलॅक्स केलं की घाबरू नका वगैरे. आम्ही हॉटेलवर आल्यावर मग स्टाफने वगैरे सर्व्हिस वगैरे पण छान दिली आहे आणि आम्ही परत येणार आहे बघायला. देशाच्या पंतप्रधानांना काय सांगाल? ते आता बैठक घेत आहे, सिक्युरिटी काउन्सिलची सध्या बैठक सुरू आहे आणि हे जे दहशतवादी यांना धडा शिकवण्याचं काम आता देशाचे पंतप्रधान करणार असं सांगितलं जातं. ते तर करणारच ना, ऑफकोर्स ते करणारच. पण तरी पण इथे वातावरण छानच आहे. आपल्या हिंदुस्थानचे आन बान शान काश्मीर आहे आणि ती राहणारच. ताई, तुम्ही काय सांगाल, तुम्ही आलायत कुठून? मी पुण्याहून आलेली आहे आणि इथलं वातावरण बघून थोडंसं मनामध्ये भीती झाली होती. पण इथं हॉटेलवर आल्यानंतर तर म्हणजे त्यांनी आम्हाला जे सहकार्य केलं त्यामुळे आमच्या मनातली भीती ती कमी झाली. आणि काश्मीर हे पर्यटन स्थळ आहे. पर्यटन स्थळी अशा गोष्टी व्हायला नाही पाहिजे, म्हणजे अशा पर्यटकांवर हल्ले नाही व्हायला पाहिजे. पण दुर्दैवानं ह्या गोष्टी झालेल्या आहेत. पण तरी पण काय आम्ही स्वतःची म्हणजे हिंमत करून आम्ही घरच्यांना सुद्धा दिलासा देतो की आम्ही इकडे सुखरूप आहोत. मग ताई, तुम्ही कुठून आलात आणि कसं? पुण्यावरूनच आलोय. सो मला एक दोन गोष्टी सांगायची इच्छा आहे. एकतर कालचे जे वातावरण आम्ही पहिल्यांदा अनुभवलं ते खूपच असं भीतीदायक होतं. पहिल्यांदाच अनुभवलं आणि इथे ते नेहमीच अनुभवतात, त्याच्यामध्ये मला खूप दुःख वाटतं आणि वाईट वाटतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे जे ड्रायव्हर होते मिस्टर जहांगीर, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं. म्हणजे ते इथलेच आहेत, यांच्या जमातीचे आहेत, तरी आम्हाला खूप सहकार्य केलं त्यांनी. आम्हाला पुढे जायची परमिशन नव्हती, आम्ही हॉटेलच्या 20 मिनिटाच्या अंतरावर होतो, पण नव्हती परमिशन यायची. पण जशी परमिशन मिळाली त्यांनी म्हणजे त्यांची गाडी अशी पळवली आणि आम्हाला सुखरूप जागी पोहोचवण्यासाठी त्यांची धडपड होती ती त्यांनी व्यवस्थित केली, आम्हाला इथे पोहोचवलं. त्याबद्दल खूप धन्यवाद म्हणते मी त्यांना. आणि हे जे झालं ते दुःखदायकच आहे, पण तरी आम्ही प्रयत्न करतो इथे रिलॅक्स राहण्याचा. पंतप्रधानांकडनं काय अपेक्षा आहे? त्यांच्याकडून माझी अपेक्षा हीच आहे की त्यांनी हे दहशतवाद्यांना, टेररिस्ट लोकांना
त्यांना धडा चांगला शिकवावा की पुन्हा ते असं करू नये. आणि आम्ही त्यांच्या म्हणजे काश्मीर हे जन्नत आहे, आम्ही इथे येतो पण असं वातावरण बघितल्यावर थोडं भीती वाटते. सो ती मला अशी अपेक्षा आहे की त्यांनी हे सगळं करावं. ताई तुम्ही काय सांगाल, कशा पद्धतीने कालपासून तुमच्यावरती ही सगळी आपबीती भेटली आणि आता बैठक होते, देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी बैठक घेत आहेत, त्यांच्याकडनं काय अपेक्षा व्यक्त कराल? मोदी साहेब बैठक घेतात आहे, पण मी त्यांना एवढंच सांगेल की बैठक घेताना असं ते रंगरूप न द्यावं का इथले लोक खराब आहे का, असं काही नाही आहे. इथले लोक चांगले आहे, त्यांचं इमेज पण चांगली आहे आणि हे आपलेच लोक आहे. ह्यांच्या रोजीरोटीवरती काहीतरी परिणाम झाला नाही पाहिजे, तेवढं सांभाळून त्यांनी दुसरं सिक्युरिटी वगैरे वाढवली पाहिजे. जर पर्यटकांचं सिक्युरिटी त्यांनी बघितलं तर इथे जे लोक येणार आहे ते नक्की येतील. आणि काश्मीरी लोकांना पण मी नक्की सांगेल का आम्ही त्यांच्यावरती एक भरोसा ठेवून इथे आलेलं आहे, तर त्यांनी पण प्लीज आम्हाला सहकार्य करावं. आम्ही त्यांना प्रेम देतोय तर त्यांनी पण तेवढंच आम्हाला प्रेम द्यावं. बस, थँक्यू. तर आपण जे म्हणत असतो की कन्याकुमारी तर काश्मीर पर्यंत भारत आपला आहे, भारत आपला आहे. आणि या ठिकाणी हल्ला करणाऱ्या लोकांवरती ज्या पद्धतीने इथल्या लोकांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे, आम्ही सगळे एक आहोत, इथे हिंदू मुस्लिम काहीच नाही, आम्ही सगळे एक होऊन यांच्या विरोधात लढणार आहोत. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू ये कातिल में है. आता तुमच्यात किती ताकद आहे ह्या दहशतवाद्यांना उत्तर देण्याचं काम या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातून आलेल्या लोकांनी सांगितलंय की इथल्या लोकांमध्ये काश्मीरियत लोकांचं प्रेम जे आहे ते मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की काही जरी झालं तरी आम्ही या बांधवांसोबत, महाराष्ट्रातून आलेला असो, गुजरातमधून आलेला असो, देशभरातून आलेल्या सर्व भारतीयांसोबत आम्ही देखील भारतीय आहोत आणि या भारतीयांसोबत आम्ही उभा राहणार आहोत. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, असं जे काही आपण म्हणतो ते आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या लोकांच्या ज्या घोषणा आहेत त्या आपल्याला सांगतात की भारतावरती प्रेम करणारे लोक या ठिकाणी आहेत आणि जे मुठभर लोक आहेत त्या मुठभर लोकांच्या विरोधामध्ये त्यांनी जे षडयंत्र रचलेलं आहे ते कधीही कामयाब होणार नाही. आणि या सगळ्या याच्यामध्ये आपल्या पृथ्वीवरचा हा जो स्वर्ग आहे हे स्वर्ग पाहायला या. आपल्यासोबत जम्मू काश्मीरचे लोक जे आहेत खांद्याला खांदा मिळून आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत आपण देखील येणं गरजेचं आहे. थोडासा त्रास झाला कालपासून, जे 26 आपले भारतीय शहीद झाले, त्याच्यामुळं लोकांच्या मनामध्ये राग तर निश्चितपणे आहे आणि या रागाला उत्तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी निश्चित देतील हे आपल्याला या ठिकाणी सांगताना पाहायला मिळालेलं आहे. कॅमेरामन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, पहलगाम.